काढायचं म्हटलं तर जवळजवळ 2 तास लागतात. रोहित पाटील या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रायगड किल्ल्यावर. सुंदर असं वातावरण आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय. मित्रांनो, आज आपण आलोय रायगड किल्ल्यावर. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखलं जाते. तो रायगड हाच किल्ला जो तुम्ही बघू शकता. तर आपण आलो आहे आज रायगड किल्ल्यावर आणि रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक तर आपण रोपवेच्या साहाय्याने जाऊ शकतो, त्यानंतर चालत सुद्धा जाऊ शकतो. आपण आता रोपवेने जाणार आहोत आणि रोपवेने जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागणार आहे. आणि तिकिटाची जी कॉस्ट जी बघितली तर इन्क्लुडिंग GST 310 रुपये कॉस्ट आहे जाण्याची आणि येण्याची. तर असं आपण तिकीट काढून मग वेटिंग लिस्टला थांबायचं. वेटिंग करून जेव्हा आपला नंबर लागेल त्यानंतर आपण रोपवेने जाणार आहोत रायगड किल्ल्यावर. तो आता आपण मध्ये आलो आहे. जे तिकीट नंबर दिलं होतं आपल्याला त्यानुसार आपण सगळे इकडे वेटिंगमध्ये बसतो. तर आपण रोपवेच्या साहाय्याने आता किल्ल्यावरती जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माहिती चित्रपट आहे. फायनली आपण रोपवेने चाललोय गडावरती आणि खूप एक्साइटमेंट खूप आहे. आणि बघूया आता किती वेळ लागतो आणि काय एक्सपिरियन्स असणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू. कसं वाटलं असेल, काय म्हणशील? मस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स. या आधी कधी तू आला होतास का? हो, आलेलो आहे, पण दरवेळेस नवीन एक्सपिरियन्स होतो. काय म्हणशील अक्षय, कसा वाटला तुझा एक्सपिरियन्स? काय होता? खूप थ्रिलिंग होता प्रवास. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. सॅम, काय बोलशील तू? काय वाटतंय? अप्रतिम. परत येशील का तू? येस, पण नेक्स्ट टाइम आपण चालत नक्की चालत नक्की नक्की. तिकीट काउंटर आहे, इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल आणि त्यानंतर गडाकडे जाण्याची तुम्हाला परवानगी मिळेल. तर चला असं जोडून आपल्या बॉक्सला.
शिवभक्त किल्ला पायी चढतात ती फ्रंट साईड पुढे बघायला मिळते आणि किल्ला पायी चढायचा म्हटलं तर जवळजवळ 2 तास लागतात. कारण ती गडाची समोरची बाजू बघायला मिळते बघा. गड चढायला जवळजवळ 2000 पायऱ्या आहेत. आपण गडाच्या मागून आले. या किल्ल्याची उंची पाहिली तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंचावर तुम्ही सगळे उभे आहात. तीच उंची पायथ्यापासून माथ्यापर्यंत 1375 फूट आहे बघा. किल्ला आजही पूर्णपणे फिरून पाहायचा म्हटला किल्ला पाहायला जवळजवळ 2 दिवस कमी पडतील. कारण किल्ल्याचं पूर्ण क्षेत्रफळ रायगड किल्ला पायथ्यापासून माथ्यापर्यंत 1200 एकर हा डोंगर बघायला मिळतो. गडावर सपाट जवळजवळ 100 एकरच आहे आणि त्यापैकी आपण मुख्य राजांचा बाले किल्ला हा 1 तासावर पाहून येणार बघा. रायगडाचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर. हा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये आणि औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान त्याचं टोपण होतं इतिकत खान याने घणाचे खाव घालून ते सोनं लुटून इथल्या अभ्यासोबत घेऊन गेलं बघा. त्याशिवाय राजांचं 32 वन सोन्याचं सिंहासन होतं. सदर पाहता 200 फुटाची सदर पाहायला मिळतं. मध्ये एक जाळीचं टाकं पाहायला मिळतं. पिण्याची पाण्याचं टाकं आहे. इथे सभा भरायला कोणाला इथून बाहेर जाण्याची परमिशन नसायची. ज्याला कोणाला तहान लागेल पाणी प्यायचं असेल त्यांच्या टाक्यामध्येच पाणी प्यायचं बघा.
निघतोय परतीच्या प्रवासाकडे. ज्या रोपवेने आपण आलो होतो त्याच रोपवेने आपण रिटर्न जाणार आहोत. सो गाईज फायनली आम्ही आता रायगडावरून रोपवेने परत जाणार आहे खाली आणि पायथ्याशी जाऊन मग आम्ही जाणार आहोत घरच्या वाटेला. तर खूप एन्जॉय केलं आणि खूप धमाल केली कारण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता रोपवेचा आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम व्ह्यू आहे आणि जी मजा आहे रोपवेने जाण्यासाठी ती खरंच तुम्ही एकदा अनुभवा. आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी आणि जाताना आम्ही आता जाणार आहोत राजमाता जिजाई यांच्या समाधीकडे आणि तिकडनंच आम्ही मग पुढची वाटचाल करणार आहोत. तर असंच जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. आपण आता पाचाड गावामध्ये आहे आणि इथेच राजमाता जिजामाता यांची समाधी आहे आणि तिकडेच आपण चाललो आहे. सो गाईज आपण आता पुन्हा मानगावमध्ये आलो आहे रसिकच्या घरी आणि थोडा वेळ इकडे विश्रांती घेऊ आणि मग जेवण करून इकडनंच आपण जाणार आहोत परतीच्या प्रवासाला घरच्या रस्त्याला. सो आपण आता रसिकच्या घरी आहोत आणि रसिकचे कॉईन कलेक्शन आपण बघू शकतो. खूप सुंदर कलेक्शन आहे. तर आपल्याला रसिक सर्व कॉईन्सबद्दल माहिती देणार आहे. सो हे सगळे भारताचे 1 रुपये आहेत चांदीचे. क्वीन विक्टोरिया, एडवर्ड, किंग जॉर्ज वगैरे असे. काही जे आहेत ते मुघल एराज आहेत. हे अकबर बादशाहचं कॉईन आहे. हे पण अकबर बादशाहचं कॉईन आहे. हे औरंगजेबचं कॉईन आहे. हे जहांगीरचे कॉईन आहेत. हे 3. हा उदयपूरचे महाराणा प्रताप त्यांच्या राजवाड्यावरचा हा कॉईन आहे. देन भारताचे क्षत्रप राजे होते त्यांचे हे कॉईन्स आहेत. हे अकबर बादशाहची चौकड कॉईन म्हणतात ती आहे. हे 3. हे भारताचे सर्वात प्रथम कॉईन त्याला म्हणतात पंचमार्क. हे ते कॉईन्स आहेत. औरंगाबादमधील जो देवगिरी किल्ला आहे त्या किल्ल्यावरचे हे कॉईन्स आहेत. राजा रामदेव राय, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड हे त्यांचं कॉईन आहे. हे इंदोर होळकर महाराज हे त्यांचं कॉईन आहे जे अहिल्याबाई होळकरांचे पती होते. हे तंजावर महाराजा राजाराम राजे हे त्यांचं सोन्याचं होन आहे. हे अगेन शहाजहानचं कॉईन आहे. हे फारुख शियार म्हणून बादशाह होता हे त्याचं कॉईन आहे. सो खूप सुंदर असं कॉईन कनेक्शन बघायला मिळालं आपल्याला आणि कदाचित या सर्व नाण्यांची किंवा हे कॉईन जे आहेत यांची किंमत आत्ताच्या घडीला लाखो रुपयांमध्ये असणार आहे आणि खरंच हा शब्दातनं सांगता येणारा ठेवा आहे. हा आपल्याला कदाचित बघायला भेटणार नाही यापुढे भविष्यामध्ये. तो रसिकने जपून ठेवला आहे. तर सो गाईज आता आम्ही निघालो आहे आणि माणगाववरून आता घरच्या प्रवासाला निघतो आहे. तर इथेच हा व्हिडिओ मी संपवतो. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.